मुलांनो, आज आपण इयत्ता दुसरीचा मॅथ्स म्हणजे गणिताचा भौमितिक आकार जिओमेट्रिकल शेप्स हा भाग शिकणार आहोत. तर तुमच्यासमोर असलेल्या चित्राचे तुम्हाला नीट निरीक्षण करायचे आहे आणि त्यातून तुम्हाला सांगायचं आहे की त्या चित्रामध्ये तुम्हाला कोणकोणत्या वस्तू आणि आकार दिसत आहे. तर त्यामध्ये वेगवेगळे शेप्स म्हणजे आकार दिलेले आहे. ते आकार ओळखायचे आहे. त्याच्यामध्ये आहे स्पियर, कोन, क्यूब, क्यूबॉइड, सिलेंडर, सर्कल, ट्रायंगल, स्क्वेअर, रेक्टँगल. आता स्पियर म्हणजे गोल वर्तुळ आकार, कोन म्हणजे शंकू किंवा टोपीसारखा आकार, क्यूब म्हणजे घन चौकोनी ठोकळा, क्यूबॉइड म्हणजे इष्टिकाची ती किंवा आयताकृती पेटीचा आकार, सिलेंडर म्हणजे दंडगोल पाईपसारखा आकार, सर्कल म्हणजे वर्तुळ किंवा गोल आणि ट्रायंगल म्हणजे त्रिकोण, स्क्वेअर चौकोन किंवा चौरस आणि रेक्टँगल म्हणजे आयत. आता या चित्रामध्ये गोल वर्तुळ स्पियर किंवा सर्कल, तर यामध्ये कोणते कोणते फुगे, बलून्स, फिरणाऱ्या पाळण्यातील चक्र, फेरीज व्हील, खेळण्यातील चेंडू आणि मिठाईच्या दुकानातील लाडू, संत्री किंवा मोसंबी. नेक्स्ट आहे शंकू, जोकरची किंवा वाढदिवसाची टोपी, पार्टीज कॅप्स आणि टोपीसारखे दिसणारे इतर खेळणे, घन इष्टिकाचिती म्हणजे क्यूब किंवा क्यूबॉइड पेटीचा आकार. तर वस्तू मिठाईचे खोके, त्याच्यानंतर ट्रे, मिठाईचे खोके म्हणजे काय, स्वीट बॉक्सेस, रुबिक्स क्यूब, खेळण्यातील बस, टॉईज बसेस आणि निळा व हिरवा कचरा पेटी, डस्टबिन्स. नेक्स्ट आहे सिलेंडर दंडगोल पाईपाचा आकार, वस्तू कचरा पेटी, डस्टबिन आणि पाळण्याला व स्टॉलला आधार देणारे खांब, पोल्स. खूप छान आहे. तर आज आपण इथं पाहिले आहे या पेजमध्ये की आजूबाजूच्या वस्तू कोणत्या ना कोणत्या भौमितिक आकाराच्या असतात म्हणजे जिओमेट्रिकल शेप्स. आता तुम्ही सर्वांनी आपल्या घरात किंवा आसपासच्या दिसणाऱ्या अशा वेगवेगळ्या आकाराच्या वस्तूंची नावे शोधून ती आपल्या वहीत तुम्ही लिहू शकतात. या ठिकाणी या पेजवर शेप्स दिलेले आहे. See the objects in the picture. Join the objects having similar shapes. तर या पेजमध्ये आपण जे भौमितिक आकार शिकलेले आहोत, शेप्स, वरच्या भागात आपल्याला काही वस्तू दिल्या आहेत त्यांच्या योग्य आकाराशी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत आणि खालील तक्त्यामध्ये आपल्याला आजूबाजूला दिसणाऱ्या वस्तूंची नावे पण लिहायची आहे. तर यामध्ये दिलं आहे क्यूबॉइड, क्यूब, स्पियर, सिलेंडर, कोन. तर मध्यभागी असलेल्या मुख्य आकाराशी बाहेरच्या वस्तूंशी जोड्या योग्य त्या जुळवायच्या आहेत. आता क्यूबॉइड इष्टिकाचिती, क्यूबॉइड इष्टिकाचिती लाल रंगाची बस किंवा पेटी बॉक्स, सुटकेस बॉक्स. नेक्स्ट आहे क्यूब, घन चौकोनी ठोकळा, रुबिक्स क्यूब. त्याच्यानंतर आहे सिलेंडर दंडगोल, त्याच्यामध्ये ब्रेड लोफ किंवा बासरी, हे लास्टला बासरी दिली आहे. स्पियर रंगीत चेंडू,
रंगीत चेंडू स्पियर किंवा बॉल. लाडू फळ. कोन शंकू. वाढदिवसाची टोपी बड्डे कॅप. शहनाई तुतारी. नेक्स्ट आहे प्रोजेक्ट दिलेला आहे. लिस्ट द ऑब्जेक्ट इन द सराउंडिंग्स हॅविंग द शेप्स गिवन इन द फॉलोइंग टेबल. सिलेंडर, क्युबॉइड, स्पियर, क्यूब, कोन. आता सिलेंडरमध्ये काय काय येतं म्हणजे दंडगोल, बासरी, फ्ल्यूट, FLUTE, बॉटल, पेन. क्युबॉइड, बस, बॉक्स, बुक. स्पियर, बॉल, लड्डू किंवा लाडू, ऑरेंज. क्यूब, क्यूबमध्ये आहे डाईस, रुबिक क्यूब, शुगर क्यूब, साखरेचा ठोकळा. आणि कोनमध्ये कॅप आणि लास्टला दिलेली आहे ती शहनाई तुतारी SHEHNAI किंवा हॉर्न म्हणतात त्याला. सेविंग बॉक्स डेकोरेटेड बाय पूनम. टेक अ क्युबॉइड शेप बॉक्स. Stick a star on each surface of the box. Stick pieces of lace on each edge of the box. Stick beads on each corner of the box. Make a slide on the upper face of the box. Stick 6 stars, total surface 6. 12 pieces of lace, total 12. Stick 8 beads, total 8 corners. म्हणजे यामध्ये बॉक्सच्या प्रत्येक पृष्ठभागावर सरफेस चांदणी चिटकवली. एकूण पृष्ठभाग इक्वल टू 6 स्टार. बॉक्सच्या प्रत्येक कडेवर एज लेसचे तुकडे चिटकवले. एकूण कडा इक्वल टू 12 स्टार. बॉक्सच्या प्रत्येक कोपऱ्यावर कॉर्नर म्हणजे मनी चिटकवले. एकूण कोपरे 8 स्टार. नेक्स्ट आहे सेविंग द बॉक्स डेकोरेटेड बाय रमेश. टेक अ क्युबॉइड शेप बॉक्स. स्टिक अ स्टार ऑन ईच सरफेस ऑफ द बॉक्स. स्टिक 7 स्टार, टोटल सरफेस 3. Stick pieces of lace on each edge of the box. Stick 2 pieces of lace, each total 2. Stick beads on each corner of the box. Stick 0 beads, total corners. म्हणजे डब्याच्या प्रत्येक पृष्ठभागावर. रमेशचा डबा दंडगोल सिलेंडर आकाराचा आहे. पुस्तकामध्ये क्युबॉइड छापले असले तरी ते उत्तर दंडगोलाच्या गुणधर्मानुसार येईल. म्हणजे डब्याच्या प्रत्येक पृष्ठभागावर सरफेस चांदणी चिटकवली. एकूण पृष्ठभाग इक्वल टू 3 - 2 सपाट आणि 1 वक्र वळलेला. डब्याच्या प्रत्येक कडेवर एज लेसचे तुकडे चिटकवले. एकूण कडा इक्वल टू मायनस वरची आणि खालची वर्तुळाकार कडा स्टार. दंडगोलाला एकही कोपरा नसतो म्हणून एकूण कोपरे इक्वल टू 0 स्टार. थोडक्यात चौकटीमध्ये भरायचे अंक. स्टार 6 आणि सरफेस 6. लेस 12, एज 12. 8 beads, 8 corners. 3 stars, 3 surface. Lace 2, एज 2. beads 0 आणि 0 corners.
आपण पाहिलं या पेजमध्ये की आपल्याला आजूबाजूला असलेल्या वस्तू वेगवेगळ्या भौमितिक म्हणजे जिओमेट्रिकल शेप्स आकाराच्या असतात, जसे की इष्टिकाची ती दंडगोल, शंकू आणि गोल. तसेच आपण हे सुद्धा शिकलो की प्रत्येक आकाराला विशिष्ट पृष्ठभाग, सरफेस, कडा, एज आणि कोपरे, कॉर्नर्स असतात. तुमच्या घरामध्ये अशा कोणकोणत्या वस्तू आहेत की त्या क्यूब, सिलेंडर, स्पियर, कोन ह्या आकाराच्या आहेत? आपल्या घरातील पाण्याचा तांब्या, ग्लास कोणता आकार आहे, डबा कोणत्या आकाराचा आहे, ते आपल्याला काय करायचं आहे, निरीक्षण करायचं. आयडेंटिफाय द शेप्स, काउंट अँड राईट द नंबर ऑफ सरफेस, एज अँड कॉर्नर. ऑब्जेक्ट, शेप, सरफेस, फ्लॅट, कर्व, एज, कॉर्नर. म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, शेप्स आकार, फ्लॅट सरफेस सपाट पृष्ठभाग, कर्व वक्र पृष्ठभाग, एज कडा, कॉर्नर्स कोपरे. आता डाईस, फासा, क्यूब 6, फ्लॅट 0, कर्व सरफेस 12, एज 8, कॉर्नर्स. नेक्स्ट आहे कोन, आईस्क्रीम 1 1 1 1. नेक्स्ट काय दिलेला आहे, माचीसचा बॉक्स, क्यूबॉइड 6 0 12 8. सिलेंडर, सिलेंडरमध्ये आहे 2 1 2 0. जे काय आहे, लाकडी रोल आहे हा, लाकडी रोल. वरती आहे आईस्क्रीम, हा कोन. लास्टला आहे चेंडू, स्पियर 0 1 6 0. तर या ठिकाणी जिओमेट्रिकल शेप्स हा जो काही लेसन होता तो आपण समजून घेतला. या ठिकाणी हा लेसन संपलेला आहे. या लेसनमध्ये आज आपण भौमितिक आकाराची अशी वेगवेगळी उजळणी केलेली आहे. आपण पाहिले की क्यूब आणि क्यूबॉइडला 6 सपाट पृष्ठभाग, 12 कडा आणि 8 कोपरे असतात. कोनला 1 सपाट, 1 वक्र पृष्ठभाग, 1 कडा आणि 1 कोपरा असतो. सिलेंडरला 2 सपाट, 1 वक्र पृष्ठभाग आणि 2 कडा असतात, पण एकही कोपरा नसतो. स्पियरला 1 वक्र पृष्ठभाग असतो, त्याला कडा किंवा कोपरे नसतात. तर आपण आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे निरीक्षण करायचे आहे आणि ते कोणत्या शेप्सचे आहे ते आपण ठरवायचं आहे. तर आज आपण पाहिलं की आपल्या आसपासच्या वस्तूंमध्ये क्यूब, क्यूबॉइड, कोन, सिलेंडर आणि शेप्स हे भौमितिक आकार कसे ओळखायचे, तसेच त्यांचे सरफेस, एज आणि कॉर्नर कसे मोजायचे. तुम्हीसुद्धा स्वतः घरातील वस्तू शोधून कोणता आकार आहे त्याचा सराव करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त किंवा सोपा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक तुम्ही नक्कीच कराल किंवा इतर पालकांसोबत शेअर करा. आणि अशाच शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.